लग्नानंतर होईलच प्रेम या तुमच्या आवडत्या मालिकेमध्ये ना आज नवीन छान ट्विस्ट आहे। आपला जीवा मीटिंगसाठी ज्या गेला होता तिथून परत येतो आणि तेव्हा आपली नंदिनी विचारते की मीटिंग कशा झाल्या तुमच्या। तेव्हा जीवा म्हणतो एक्सपिरियन्स त्यांना फंडिंग करण्यासारखे वाटल्या नाही। तेव्हा नंदिनी म्हणते काहीच प्रॉब्लेम नाही, आपण उमेद हारायची नाही, उमेद तशीच ठेवायची। तेव्हा जीवा म्हणतो नाही 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 नाही, मी उमेद हारतच नाहीये, कारण माझी उमेद माझ्यासोबतच आहे। आता हे ऐकल्यानंतर आपल्या नंदिनीला मात्र फार छान वाटतं आणि तिला असं वाटतं की किती छान बोललं ना की मी त्याची उमेद आहे आणि तिला गोड हसू येतं। आणि यानंतर इकडे आपली काव्या आणि आपला पार्थ, काव्य आणि पार्थचं घड्याळावरून बोलणं चालू असतं। तो म्हणतो पार्थ सांगत असतो काव्याला की हे घड्याळ ना हाताच्या नाडीवरती चालतं आणि ह्या एक घड्याळ ज्या दिवशी बंद पडेल ना तेव्हा समजून जा की माझी नाडी बंद पडलेली आहे। आणि हे ऐकताच काव्याला खूप वाईट वाटतं आणि ती पटकन त्याच्या तोंडावरती हात ठेवते, कारण तिला हे सहन होत नाही की आपला पार्थ आपल्याला म्हणतोय की हे घड्याळ बंद पडेल त्या दिवशी माझी नाडीसुद्धा बंद पडेल। आता ती त्याच्या प्रेमातच पडली हे सिद्ध होतं। आता पाहूयात पुढे नक्की काय होणार आहे, तुम्हाला काय वाटतं?